नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या नावाची वॉटर इमेज आणि मिरर इमेज कशा प्रकारे काढायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर आता बघा, आपलं एक नाव आहे. सपोज ते नाव काढायचं आहे. नाव काढताना ते नाव थोड्याफार प्रमाणात घोटायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून ते घोटलेले जी वस्तू आहे ती बॅक साईडला उमटेल थोड्याफार प्रमाणात. आता आपण पेपर देतो. पेपर देताना आपल्याकडे रफ शीट्स असतात. ठीक आहे, कोणताही पेपर द्या ऑनलाईन, आपल्याला रफ शीट्स प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, तर त्या रफ शीटवर असं काम करू शकता तुम्ही. ओके, आता आपण आपल्या अकॅडमीचं नाव टाकतो, ॲस्पायर अकॅडमी. ठीक आहे, ओके, आपण ॲस्पायरच लिहितो इथे सध्या. थोडं याला घोटा. ओके, जेणेकरून पटकन होऊ शकते. हे काही याच्यात वेळ नाही. आता याची आपल्याला मिरर इमेज फाइंड करायची. या नावाची आपल्याला मिरर इमेज काय करायचं, हे पेज घ्या आणि याला उलटं करा. ठीक आहे, तर हे बघा, हे जे तयार झालं आहे असं या डायरेक्शनने, ही याची मिरर इमेज तयार झाली. हे जे उमटलेलं दिसते, ठीक आहे, हे जे उमटलेलं दिसते तुम्हाला, याची मिरर इमेज तयार झालेली आहे. ओके, आता बघा परत एकदा, याची आपल्याला वॉटर इमेज काढायची. मिरर इमेज कळलं तुम्हाला, असं फ्लिप करा आणि बघा. ठीक आहे, असं फ्लिप करा आणि बघा, मिरर या साईडने असतं ना. ठीक आहे, इथे मिरर या साईडने. ओके, फ्लिप करा, ज्या साईडने मिरर आहे त्या साईडने फ्लिप करा आणि हे बघा, हे तयार झालेलं आहे तुमचं मिरर इमेज. आता या नावाची तुम्हाला वॉटर इमेज तयार करायची. या नावाची तुम्हाला काय करायची, वॉटर इमेज तयार करायची. या पानाला अशा प्रकारे फ्लिप करा. ठीक आहे, उलटं करा. ही झाली तुमची वॉटर इमेज. हे जे दिसतं इथे, ही नावं ही तुमची दिसत आहेत वॉटर इमेज. ओके, ही झाली वॉटर इमेज. ठीक आहे, तर अशा प्रकारे वॉटर इमेज आणि मिरर इमेज तुम्ही इझिली काढू शकता. ठीक आहे, पटकन. म्हणजे याच्यामध्ये 2-3 गोष्टी कशा की रफ शीट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, ऑनलाईन पेपरच्या वेळेस, आणि हे असं घोटून तुम्ही करू शकता, पटकन बघू शकता, जेणेकरून ॲक्युरसी तुमची 100% राहील. मिरर ज्यांना नाही कळत की एक एक आकड्यानुसार ते आकडे कसे फिरतात, कसे होतात, त्यांच्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. ठीक आहे, मार्क कटणार नाही. या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.